गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण जी.पी. थॉम्सन एक्सपेरिमेंटचा थिअरॉटिकल पार्ट जो आहे तो आपण काल स्टडी केला होता. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम डायफ्रॅक्ट झाल्याच्या नंतर फोटोग्राफिक प्लेटवरती एक कॉन्सेंट्रिक रिंगच्या फॉर्ममध्ये आपल्याला किंवा एक त्याचं डायफ्रॅक्शन आपल्याला काल पाहायला मिळालं होतं. त्याच्यावरून आपण काल प्रूव्ह केलं होतं की इलेक्ट्रॉनला वेव्ह नेचर आहे. ते वेव्ह नेचर असेल तर त्या ठिकाणी त्याची वेव्हलेंथ कशी फाइंड आउट करायची त्यासाठीचा जो कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो आज आपण पाहणार आहोत. एक्झाममध्ये तुम्ही ॲज इट इज जसं लिहिणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये लिहून देतो आणि एक्सप्लेन करतो. बघा, त्याची जी डायग्राम आहे कॅल्क्युलेशनसाठीची ती डायग्राम कशी काढणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये अगोदर गोल्ड फॉईल, ही गोल्ड फॉईल आपण चॉईस केली, बरोबर आहे. या गोल्ड फॉईलवरती आपण ती इलेक्ट्रॉन बीम इन्सिडेंट करणार आहोत. जी इलेक्ट्रॉन गनमधून निघालेली आहे त्याला आपण नाव दिलं समजा AB. या पॉईंटला ती बीम काय झाली, इन्सिडेंट झाली त्या ग्रॅफाईटवर किंवा त्या गोल्ड फॉईलवरती. आपण या ठिकाणी गोल्ड नावाचं मेटल कन्सिडर केलेलं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी गोल्ड फॉईल असं याला नाव द्या. गोल्ड फॉईल काय यायला पाहिजे तुमचं खाली पहिलं वाक्य, तर लेट AB be the incident beam. Let AB be the incident beam passing through the gold foil. एक्झाममध्ये तुम्ही ॲज इट इज लिहिलं तरी तुम्हाला म्हणजे इतर आपल्या जे आपले रेफरन्स बुक आहेत त्या रेफरन्स बुकमधला जो पार्ट जे थिअरॉटिकल एक्सप्लेनेशन आहे ते खूप मोठं आहे. त्याच्यामुळे हे एकदम शॉर्टमध्ये आहे आणि एवढं जरी एक्झामला लिहिलं तरी तुम्हाला त्याचे मार्क भेटतील. काय म्हणलं आपण सुरुवातीला, AB एक बीम कन्सिडर केली जी बीम या गोल्ड फॉईलवरती इन्सिडेंट झाली. त्याच्यानंतर इकडल्या बाजूला आपण एक फोटोग्राफिक प्लेट ड्रॉ केली. या फोटोग्राफिक प्लेटवरती ती बीम समजा डायफ्रॅक्ट होऊन या पॉईंटला इन्सिडेंट झाली. त्यावेळेस त्या बीममुळं आपल्याला ही एक रिंग मिळाली. इथं नंबर ऑफ रिंग आहेत या सेंट्रल स्पॉटच्या अराउंड. हा समजा जो सेंट्रल स्पॉट आहे या सेंट्रल स्पॉटला आपण C नाव दिलं होतं. याच्या अराउंड नंबर ऑफ रिंग्ज आहेत. त्यापैकी ही बीम डायफ्रॅक्ट झाल्याच्या नंतर त्यानं ओरिजिनल डायरेक्शनसोबत जो अँगल क्रिएट केला त्याला आपण समजा थिटा असं नाव दिलं. ॲक्च्युअल हा अँगल खूप स्मॉल असतो, परंतु आपल्याला डायग्राम समजावी म्हणून हा अँगल आपण या ठिकाणी मोठा काढलेला आहे. तो E या पॉईंटवरती इन्सिडेंट झाला. इथं लिहायला आपल्याला द डायफ्रॅक्टेड बीम falls at the point E on the screen at a distance small r from the central spot. सेंट्रल स्पॉट C जो आपण कन्सिडर केला आहे. हे जे डिस्टन्स आहे याला आपण R नाव दिलं. सेंट्रल स्पॉटपासूनचं ते डिस्टन्स आहे. आता याच्यानंतर आपण असं म्हणलं लेट कॅपिटल D बी द डिस्टन्स बिटवीन गोल्ड फॉईल अँड फोटोग्राफिक प्लेट. हे गोल्ड फॉईल आणि फोटोग्राफिक प्लेट या दोघांच्या मधलं डिस्टन्स कॅपिटल D आहे असं आपण कन्सिडर केलं. कॅपिटल D काय आहे, डिस्टन्स बिटवीन गोल्ड फॉईल अँड फोटोग्राफिक प्लेट. आता याच्यानंतर बघा, टॅन थिटावरून आपण फ्रॉम डायग्राम टॅन थिटा याच्यावरून की आपण इक्वेशन लिहू शकतो. टॅन थिटा इज इक्वल टू, वी नो दॅट टॅन थिटा इज इक्वल टू काय ते फ्रंट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. हा काय आहे, एक डायफ्रॅक्टेड किंवा स्कॅटरिंग अँगल आहे. ही वेव्ह स्कॅटर्ड झाली किंवा डायफ्रॅक्ट झाली किंवा ओरिजिनल पाथपासून डेव्हिएट झाली, तो जो अँगल आहे थिटा, दिस अँगल इज इक्वल टू फ्रंट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे टॅन थिटा या ठिकाणी अँगल जो आहे तो कसा आहे, व्हेरी स्मॉल आहे. मग आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस अँगल स्मॉल असतो त्यावेळेस साईन थिटा किंवा टॅन थिटाची व्हॅल्यू आपण ॲप्रॉक्सिमेटली थिटा इन रेडियन असं घेतो. 12th जे आपलं बुक आहे त्याच्यामध्ये आपण 4th चॅप्टर जो आहे ऑसिलेशन्स त्याच्यामध्ये बघत असताना सिम्पल पेंडलममध्ये हे जिथे एक टेबल दिलेलं आहे त्यांनी की साईन थिटा हा ॲप्रॉक्सिमेटली थिटा कधी असतो,
रॅडियनमध्ये, तर त्याला काही कंडिशन्स आहेत 10 डिग्रीपर्यंत ॲप्रॉक्सिमेटली एक्झॅक्ट जवळपास आपल्याला 6 डिग्रीपर्यंत साईन थिटाची व्हॅल्यू ही रॅडियनमध्ये इक्वल मिळते 6 डिग्रीपर्यंत, आणि 10 डिग्रीपर्यंत 4th डिजिटमध्ये चेंज येतो. फक्त आपल्याला एवढं डोक्यात राहू द्या की ज्यावेळेस अँगल हा स्मॉल असतो त्यावेळेस आपण टॅन थिटा इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा असं लिहू शकतो, किंवा साईन थिटा ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा इन रॅडियन असं घेऊ शकतो. देअरफॉर अबाव इक्वेशन बिकम्स थिटा इज इक्वल टू आर डिवायडेड बाय डी. आता याच्यानंतर फ्रॉम ब्रॅग्ज लॉ, आता ब्रॅग्ज इक्वेशन जे आहे, ब्रॅग्ज इक्वेशन फॉर डायफ्रॅक्शन, हे देखील इक्वेशन आपल्याला 12th मध्ये झालेलं आहे. फ्रॉम ब्रॅग्ज लॉ ऑफ डायफ्रॅक्शन, हे जे फेमस इक्वेशन आहे 2d साइन थिटा इज इक्वल टू n लॅम्बडा. 12th जो चॅप्टर आहे इंटरफिरन्स अँड डायफ्रॅक्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला हे इक्वेशन झालेलं आहे 2d साइन थिटा इज इक्वल टू n लॅम्बडा. आता याच्यामध्ये फर्स्ट ऑर्डर डायफ्रॅक्शनसाठी आपण ची व्हॅल्यू 1 घेऊ शकतो, आणि साइन थिटा याच्यासारखंच इक्वल टू काय येईल, थिटा येईल. त्याच्यामुळे हे इक्वेशन कसं होईल, 2d इंटू थिटा n इज इक्वल टू 1. देअरफॉर इथं फक्त काय येईल, 1 इंटू लॅम्बडा येईल, बिकॉज n इज इक्वल टू 1. फर्स्ट ऑर्डर डायफ्रॅक्शनसाठी ची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. तुम्हाला इथे लिहावं लागेल फॉर फर्स्ट ऑर्डर डायफ्रॅक्शन n इज इक्वल टू 1. त्याच्यामुळे हे इक्वेशन कसं होईल, थिटा इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2d. डी म्हणजे काय आहे, इंटरप्लेनर डिस्टन्स आहे, जे प्रत्येक मेटलसाठी फिक्स आहे, आणि ते डिस्टन्स आपल्याला माहीत असते अगोदरच. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या, आणि याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता याच्यानंतर कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2, वी हॅव इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण कम्पेअर केल्यानंतर काय मिळते, लेफ्ट साईड इक्वल आहेत, राईट साईड ऑल्सो इक्वल. देअरफॉर आर बाय डी इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2d. आपल्याला लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यासाठी हे इक्वेशन लॅम्बडासाठी रिअरेंज करा. हे इक्वेशन लॅम्बडासाठी कसं येईल, लॅम्बडा इज इक्वल टू 2rd डिवायडेड बाय डी. डी म्हणजे काय आहे, कॅपिटल डी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं स्पेसिंग बिटवीन गोल्ड फॉईल अँड फोटोग्राफिक प्लेट. आर म्हणजे सेंट्रल स्पॉट आणि ज्या पॉईंटवरती बीम इन्सिडेंट झालेली आहे फोटोग्राफिक प्लेटच्या, त्या दोघांमधलं डिस्टन्स आर आहे. आणि डी म्हणजे इंटरप्लेनर डिस्टन्स आहे, ते प्रत्येक मेटलसाठी फिक्स आहे. याच्यावरून आपण लॅम्बडा कॅल्क्युलेट करू शकतो. मग खाली लिहू शकता तुम्ही, बाय नोईंग द व्हॅल्यूज ऑफ R, D and capital D, lambda can be calculated, or lambda of diffracted beam can be calculated. आता याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मी काय सांगितली की एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जी आहे लॅम्बडाची, जी आपण इक्वेशन 3 या इक्वेशनवरून काढणार आहोत, तीच व्हॅल्यू डी ब्रॉग्लीच्या इक्वेशनवरून देखील सेम मिळाली. डी ब्रॉग्लीचा जो फॉर्म्युला होता त्याच्यावरून देखील लॅम्बडाची, इथं आपण या एक्सपेरिमेंटल हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरून जे आपण लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तीच व्हॅल्यू डी ब्रॉग्लीच्या रिलेशनवरून देखील मिळाली. मग जर समजा आता या ठिकाणी आपण असं कन्सिडर केलं की इफ इलेक्ट्रॉन इज ॲक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स व्ही, देन इक्वेशन इज गिव्हन बाय लॅम्बडा इज इक्वल टू 12.27 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ व्ही, असं आपण इक्वेशन लिहितो. परंतु या ठिकाणी जर बघितलं आपण तर इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रॉन हा 10 kV to 50 kV एवढ्या हाय पोटेन्शियल डिफरन्सनं काय केलेलं आहे, ॲक्सेलरेट केलेलं आहे. मग ज्यावेळेस त्या ठिकाणी एखाद्या पार्टिकलची वेलॉसिटी ही मेजरेबल असते त्यावेळेस हे इक्वेशन यूज करतात. परंतु इलेक्ट्रॉन हा हाय पोटेन्शियल डिफरन्सनं ॲक्सेलरेट केल्यामुळं त्याची वेलॉसिटी कशी आहे, थोडक्यात आपल्यासाठी इनफायनाईट आहे किंवा खूप जास्त आहे, ती मेजरेबल नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी एक रिलेटिव्हिस्टिक करेक्शन फॅक्टर येतो, आणि हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन अशा पद्धतीने चेंज होईल. लॅम्बडा इज इक्वल टू 12.27 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ व्ही इंटू 1 प्लस अल्फा बाय 2. अल्फाला आपण रिलेटिव्हिस्टिक करेक्शन फॅक्टर असं म्हणतो, त्याची व्हॅल्यू आपण अल्फा इज इक्वल टू EV डिवायडेड बाय m0 c स्क्वेअर अशा पद्धतीने सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी
हे G.P. थॉम्सन एक्सपेरिमेंट आपला थिअरॉटिकल पार्ट आणि मॅथमॅटिकल पार्ट संपलेला आहे. याच्यानंतर चॅप्टरचा जो आपला एक पॉईंट राहिला आहे अनसर्टन्टी प्रिन्सिपल आणि त्याचे ॲप्लिकेशन्स तो घेतल्यानंतर आपला पहिला चॅप्टर संपून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू. X-rays. We can conclude the pattern is obtained due to electrons only, since the X-rays are not being affected by electric and magnetic fields. See how the diffraction pattern is observed. So this has been explained by Bragg's X-ray diffraction technique. So if you consider the gold atoms, so the gold atoms are been arranged in a regular periodic way like this, isn't it? And now if you join all the atoms, isn't it, with an imaginary line, isn't it, you will come across with a plane 1. So take another plane, isn't it, adding joining all these atoms of gold atoms of a gold foil, and you will come across with another plane 2. Now let us suppose there exists a distance between these two planes, which are been called which is been called as interplanar spacing, represented by D. Now the rays are being incidented, the electron beam is being incidented from the cathode ray tube onto the gold foil. So the beams are being incidented as IB1 and IB2. IB1 and IB2. Now these rays, the first incidented ray IB1 will incident on the first plane, isn't it, first atom of first plane at O, and again from this it will be gets reflected back. Now the second beam IB2 will be incidented onto the atom Y of plane 2, and now it is also been getting reflected back like this. So that here these reflected, the incidented rays and the reflected rays, that is IB1 RB1 and IB2 RB2, which are IB1 and IB2 are incidented rays, and RB1 and RB2 are the reflected rays, isn't it? Now these two rays are having a path difference. Geometrically there exists a path difference here. You can calculate the path difference between the incidented and diffracted rays. Now these reflected rays will be gets incidented on a photographic film, isn't it? So that these two rays, reflected rays, that is RB1 and RB2, isn't it, on incidenting onto the photographic film, will constructively get superposed, so that if they gets constructively interfere, we can calculate the, or we can identify the bright spot, so that we can calculate the diffraction pattern observed, is not from the electron beams. Now see here, geometrically when you extend the RB line, is not, onto the second incidented ray, and similarly IB1 ray, is not, if you extend here onto the RB2, there exists a path difference here which is given by xy plus yz. Okay. So the rays which are been incidenting are always in phase and parallel up to the point at which the top beam strikes at a layer at atom O, this one, and the second beam continues to the next layer where it is being scattered by an atom Y. The second beam must travel with the extra path difference. So this is the extra path difference, xy plus yz. These two beams are continue traveling adjacent and parallel. This extra distance, isn't it? See, this additional path difference must be equal to integral multiples of lambda to become in phase. Isn't it? We know what is the in phase condition is. Path difference should be equal to n lambda. So integral multiples. See. Now if you consider the triangle OXY here, isn't it, triangle OX and Y here, isn't it? So this looks like an right angle triangle in which XY will be an opposite side and OY will be the hypotenuse. So that if you consider the triangle OX and Y, isn't it, sin theta will be equal to opposite side by hypotenuse, and we should know about sin theta XY value. So XY is equal to d sin theta. XY is equal to d sin theta. Similarly, when you consider the other triangle OYZ, isn't it, this one, this also looks like an right angle triangle. Here also we have to find YZ value. So here also YZ acts as an opposite side and OY will act as an hypotenuse. So here also from that triangle we can calculate YZ value, which is d sin theta.
So now, therefore, the path difference between the incidented and diffracted beams will be equal to, delta will be equal to xy plus yz, which is equal to 2d sin theta. Okay, d sin theta plus d sin theta. These waves fields are been getting diffracted will interfere, among each other constructively, creating a diffraction pattern on the film or detector. So when the path difference is equal to integral multiples of lambda, this will gives you constructive interference, which is constructive interference means maximum intensity. So therefore the geometrical path difference, that is 2d sin theta, will be equal to n lambda. So this implies theta is equal to lambda by 2d. Here for smaller angles of theta, why? Because since the gold foil is of very smaller thickness, we can consider the angles are very small, so that for smaller angles sin theta is approximately equal to theta, and by substituting n is equal to 1 for first order spectrum, you will get theta is equal to lambda by 2d. Now see, this is the gold foil, and this line will represent the beam of X-rays which are coming and passing through the gold foil without any deviation. So let OC is the undiffracted X-ray beams, and the diffracted there will be some diffracted beams. So that let O and OS line will represent the diffracted beams. Here let us draw the normal to the planes of the gold foil, since we have already considered the planes inside this gold foil. Now this normal, let us consider n is the normal of the planes of the gold foil. Now this normal to the normal, the diffracted rays will make an angle theta, so that on either sides, you will come across with theta value here. So R is the radius of concentric circles of patterns of the diffracted beam from the center, and let L is the distance between the gold foil and the film. So now when you consider the triangle OSC here, so it looks like an right angle triangle where tan 2 theta, so this theta and this theta, tan 2 theta will be equal to opposite side, that is SC, by adjacent side OC. So R by L. So 2 theta will be equal to R by L, theta is equal to R by 2L. Here also we have considered the angles are very small. Why? Because the film is of very smaller thickness. So that for smaller angles tan theta is equal to almost equal to theta. So here also you will come across with theta is equal to R by 2L. So previously we got an equation, that is theta is equal to lambda by 2D. And now here we got theta is equal to R by 2L. Now by considering these two equations 1 and 2, R by 2L is equal to lambda by 2D, which implies lambda is equal to RD by L. So where R is the radius of the concentric circles, we can calculate directly, by developing the photographic film, and D is the interplanar distance of gold foils, and L is the distance between gold foil and the film. So substituting all these value, will come across with lambda value, which exactly gets equal with the de Broglie wavelength value. So this confirms the existence of matter waves, which has been experimentally verified by G.P. Thomson experiment. So this is one of the other experiment which evidences the existence of matter waves. So previously Davison-Germer experiment will also prove with a minute difference. Here also G.P. Thomson have also proved the same existence of matter waves, so with a very with an exact value, so that this confirms that the matter waves have a dual nature, isn't it? So thank you.